रामभाऊजी सातपुते साहेब यांची जाहीर सभा। समोरच्या व्यक्तींना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे, आपल्या पाठीमागे मीडिया आहे। अरे क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में जोर नहीं, ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में जोर नहीं। तर मार्कडवाडीमधून ही थेट दृश्य आपण बघतोय। भाजपची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेच्या मागे असलेला पोस्टर ज्याच्यावरती फेक नॅरेटिव्ह याच्या विरोधामध्ये ही सभा असं लिहिलेलं आहे आणि या सभेसाठी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे मार्कडवाडीत दाखल झालेले आहेत। राम सातपुते देखील त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित आहेत। मार्कडवाडीमध्ये आज भाजपच्या या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये या नेत्यांच्या भाषणांना सुरुवात होणार आहे। गोपीचंद पडळकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मार्कडवाडीतल्या या सगळ्या भागामध्ये आपण बघतोय राजकीय वातावरण तापलेलं आहे। या गावामध्ये फेक नॅरेटिव्हच्या विरोधामध्ये आता भाजपा महाविकास आघाडीचा फेक नॅरेटिव्ह आणि त्याच्या विरुद्ध ही सभा असल्याचं पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। या सभेसाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मार्कडवाडीत या मंचावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांच्या भाषणांना देखील सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी त्यांचं स्वागत गावकऱ्यांकडून केलं जातं। राम सातपुते हे त्यांचं स्वागत करतात। आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील मार्कडवाडीच्या दौऱ्यावर आहेत। ते देखील गावकऱ्यांची भेट घेणार आहेत, गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत, गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून देखील या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एका बाजूला या गावामध्ये ईव्हीएमला विरोध केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या समर्थकांकडून, राम सातपुतेंच्या समर्थकांकडून ईव्हीएमवरच मतदान व्हावं, व्हीव्हीपॅटला त्याचबरोबर बॅलेट पेपरला विरोध केलेला आहे। ईव्हीएम मशीनची ही प्रतिकृती या नेत्यांना भेट देत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्ह विरोधात जाहीर सभा, अशा आशयाचे पोस्टर्स या ठिकाणी लागलेले आपण बघतोय। हे दोन्ही नेते हेलिकॉप्टरने एकत्रच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता या थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होते। दोन्ही नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आज नाना पटोले हे देखील मार्कडवाडीमध्ये येणार आहेत। त्यामुळेच एकूण राजकीय वातावरण मार्कडवाडीमधलं तापलेलं असतानाच पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक वादळ पेलीन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे। प्रत्येक वादळ पेलीन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाशी जमीन तर डोक्याशी आकाश आहे। अहो जाऊन सांगा त्या वादळांना, अहो जाऊन सांगा त्या वादळांना, तुमची आमच्याशी गाठ आहे, तुमची आमच्याशी गाठ आहे। माळशिरस तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। इकडचे स्टेजवरचे बाळासाहेब मार्कडवाडीचे खाली बसा, जागेवर स्टेजवर बसा खाली। आता इकडचे हरिभाऊ साईडला सर।